नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी आशीची बदल घडवेल। येवला तालुक्यात चोरट्यांजवळ दरोडेखोरांचा धुमाकूळ, एक वृद्ध गंभीर जखमी। येवला तालुक्यात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी व दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला असून काल येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी दरोडेखोरांनी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असून प्रतिकार करणाऱ्या वृद्धाला गंभीर जखमी केला आहे। दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास येवला तालुक्यातील कोळगाव या ठिकाणी चोरीच्या उद्देशाने आलेल्या गाडेकर वस्तीवर दरोडा टाकला असता यावेळी जबरी चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी प्रतिकार करणाऱ्या कारभारी अनंत गाडेकर वय वर्ष 75 यांच्या मानेला सुरी लावून चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील पैशाचं पाकिट ओरबडून नेलं। यावेळी प्रतिकार करणाऱ्या वृद्ध कारभारी गाडेकरांना दरोडेखोरांनी जबर मारहाण केली। त्यांच्या मानेला हातापायाला गंभीर इजा झाल्या असून त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। या घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना समजताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन नाकेबंदी केली असून श्वान पथकाला पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। आम्ही आता त्यांचे जावई तिकडे नांदूर मधून तर आमचे सासरे येते कोळगावला, त्याला रात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांना अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या पाकिटातले जिथले पैसे काही होते ते चोरट्यांनी लंपास केलेले आणि इतर 2-3 ठिकाणी त्यांनी घरफोड केली असं ते माहिती भेटलेली मग असं। पण ते सदर कोणते आता गुन्हेगार आहे त्यांची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी, कारण अशा म्हाताऱ्या माणसांना त्यांनी अशा पद्धतीत मारहाण करणे योग्य नाही, त्याची लवकरात लवकर दखल घेतली गेली पाहिजे। आमच्या नातेवाईकांना चोरट्यांनी एवढं मारहाण केलेली आहे तेव्हा तात्काळ लवकरात लवकर पोलिसांनी त्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी विनंती आहे बॉस। महाराष्ट्र नंदन न्यूज 24 येवला, विलास कांबळे।